हे हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले दुपारचे 1:30 आणि जसं आता तुम्हाला माहित आहे की आपल्या गोदरेजच्या घराचं पोजेशन झालेलं आहे, पूजा पण झालेली आहे आणि आता घरात जे आपल्याला गरजेचं फर्निचर बनवायचं आहे. कारण जेव्हा कधी आपण मध्ये आधी जाऊ तेव्हा आपल्याला जे लागणारं फर्निचर आहे ते आपल्याला आता बनवायचं आहे. सो पहिली गोष्ट तर ते बनवायचं की रेडीमेड आणायचं इथपासून आमचं सगळं डिस्कशन चालू आहे आजचा. सो पहिली गोष्ट तर आता दोघांना आम्ही अप्रोच केला होता, 2 इंटेरियर डिझायनर होते. सो त्यांना आम्ही सांगितलं की जसं आम्हाला किचनचं करायचं आहे कारण ते गरजेचं आहे. किचनचं खालचं त्यांनी ट्रॉली बनवून दिलेलं आहेत, पण वरच्या जे बॉक्सेस असतात ते बनवायला लागणार आहे. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी जसं हॉलमध्ये आहे, दोन्ही बेडरूम मध्ये फॉल सिलिंग करावं लागणार आहे आणि बेड आहेत दोन्ही बेडरूम मधले. देन सेफ्टीसाठी जे बाहेर सेफ्टी डोअर असतो आणि शू रॅक आहे, सोफा आहे. सो ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या करून घेऊया बोललं आणि त्यासाठी आम्ही इंटेरियर डिझायनरला पण सांगितले आमची रिक्वायरमेंट. आता त्यांनी एक त्यांचं एस्टिमेट कोटेशन दिलेलं आहे, पण आम्ही असा विचार केला की किचनचं काम आणि सेफ्टी डोअर देन जे फॉल सिलिंग आहे ते तर आपल्याला इंटेरियर डिझायनर कडून करून घ्यावंच लागणार आहे. पण जे सोफा आहे, सेंटर टेबल आहे, बाहेरचा शू रॅक आहे, देन बेड्स आहेत, हे आपण रेडीमेड आणू शकतो. सो काय गोष्टींमध्ये आपण नक्की पैसे सेव्ह करू शकतो जर आपल्याला प्राइस मध्ये डिफरन्स आला तर. त्या हिशोबाने आम्ही विचार केला की एकदा जे मोठे फर्निचरचे स्टोर्स आहेत जसं आयकिया आहे, देन 1-2 जणांनी आम्हाला भिवंडीचं जे फर्निचर पॉइंट म्हणून आहे कालेरला, सो तिथेही एकदा जाऊन बघा असं सांगितलंय. सो आता असा आम्ही विचार करणार आहे की जर आपण फर्निचर विकत घेतोय तर ते किती प्राइस मध्ये येतंय, त्याची क्वालिटी कशी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते रेडीमेड घ्यायचं की बनवून घ्यायचं. सो ह्यावर आम्ही परत ठरवणार आहोत की कसं आपण फायनल करायचं आहे. सो आता सध्या आम्ही सगळे मिळून चाललोय आयकियाला आणि त्यानंतर आपण जाणार आहोत भिवंडीच्या फर्निचर मार्केटला. सो बघूया तिथेच जाऊन की हे फर्निचर आपल्या बजेटमध्ये येतंय का आणि आपल्याला जी क्वालिटी हवी आहे तशी ती मिळते का तिथे. आजचा दिवस जाणारच आहे पूर्णपणे. सो चला निघूया आता आणि पोचूया पहिलं आयकियाला. आता आम्ही आयकियाला पोहोचलोय आणि आत्ता वाजलेत 2:30. जरा ट्रॅफिक होतं त्यामुळे थोडासा वेळ गेला. काही लोकांना माहिती आहे, पण ते ज्या लोकांना माहिती नाही आहे त्या लोकांना सांगतो की आयकिया ही एक स्वीडिश कंपनी आहे आणि ज्या ज्या कंट्रीमध्ये त्यांनी जे स्टोर्स ओपन केलेले आहेत, जसं आपल्या इंडियामध्ये फक्त हैदराबाद आणि मुंबईमध्ये स्टोर्स आहेत. सो आता जे स्टोर्स असतात ना ते कंट्रीमध्ये ज्या ज्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असतं, जसं आता मुंबईमध्ये छोटी छोटी घरं आहेत. सो छोट्या छोट्या घरांमध्ये आपण फर्निचर कसं ॲडजस्ट करू शकतो आणि कसं कसं आपण बनवू शकतो आपलं घर, हे एक आयडिया आपल्याला इथे मिळते. सो आता वर गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो की त्यांनी एक असं बेडरूमचं साईजमध्ये कसं आपलं फर्निचर सेट करू शकतो किंवा हॉलचं असू दे किंवा काही मग बाथरूममध्ये असू दे, हे त्यांनी डिस्प्ले केलेलं असतं. सो बघूया आता वर जाऊन. सो आता हे फर्स्ट फ्लोअर आहे. आता हे किड्स सेक्शन्स म्हणजे किड्स रूम कशी बनवू शकतो आपण अशा पद्धतीने हे बनवलेलं आहे. हा एक बेड आहे आणि असं टेबल्स, स्टोरेज आणि कसं काय काय ठेवू शकतो हे एक आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे. रिव्ह्यू आता चालू झालं बघायचं काय काय आहे, कसं कसं आहे आणि प्रत्येकाचे प्राईस टॅग इथे लावलेले आहेत. जसं हे आहे आता हे 1190 मध्ये रिजनेबल प्राईजमध्ये. जसं हे वॉच आहे हे 899 मध्ये. हे लिव्हिंग रूममध्ये आपण कसं बनवू शकतो आता हे इथे दाखवलेलं आहे. जसं हे सोफा आहे, इथे हा सोफा आहे, हे लॅम्प आहे, हे सेंटर टेबल वगैरे आहे. देन इकडे डायनिंग टेबल प्लस किंवा किड्ससाठी स्टडी टेबल असं म्हणू शकतो आपण ह्याला, म्हणजे मल्टीपर्पज आहे.
इथे आता बघू शकता तुम्ही सगळे सोफे आहेत, म्हणजे 2 सीटर सोफा आहे, 3 सीटर आहेत. हे 3 सीटर सोफा आहे. फिरायला इतकं मोठं आहे की आपल्याला वेळ पुरत नाही, पूर्ण दिवस लागू शकतो, इतकं मोठं आहे. सो हा एक सोफा आहे जो 39,990 मध्ये. तुझ्या दाखव रे कसं आहे. असं बाहेर ओढल्यानंतर हा मोठा होतो आणि त्याच्यावरची जी गादी आहे ते ह्याच्यावर येईल. त्याच्यामध्ये स्टोरेज पण आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत. इकडे ब्राऊन कलर आहे, व्हाईट कलर आहे, ग्रे कलर आहे. सो वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स पण आपल्याकडे इकडे अवेलेबल आहेत. आता इथे बाल्कनी सेक्शनमध्ये आपण कसं डेकोर करू शकतो तर हे असं केलेलं आहे. 2 चेअर मांडलेल्या आहेत आणि टेबल ठेवलेला आहे आणि कपडे वाळायचं स्टँड असतं ते इथे दाखवलेलं आहे. सो म्हणजे बाल्कनी पण डेकोरेट करायचं कसं ही एक आयडिया इथे दिलेली आहे. तर मित्रांनो इथे आता हे किचनचं दाखवलेलं आहे. किचनमध्ये आपण कसा सेटअप करू शकतो ते वरचं स्टोरेज त्यांनी बनवून दाखवलेलं आहे. इथे प्लेट्स ठेवण्याची जागा आहे, सिंक आहे आणि खाली इकडे असं सर्व बनवून दाखवलेलं आहे कसं आपण प्लेस करू शकतो ते. आणि हे सॉफ्ट क्लोजर आहे, आपोआप बंद होते. हां, आता हे बेडरूमचं आहे. बेडरूममध्ये तुम्ही कसं स्टोरेज करू शकता, वॉलड्रॉप कसे बनवू शकता, बेड्स कसे बनवू शकता, हे सर्व इथे दाखवलेलं आहे. हे स्लायडिंग डोअर आहे त्याला. आणि आता हे असं दाखवले की बाथरूममध्ये आपण कसं सेटअप करू शकतो. इथे शॉवर एरिया आहे, टॉयलेटचं आहे. टॉयलेटमध्ये पण हे असं आपण डेकोर करू शकतो. हे जो दिसतोय तुम्हाला हा पोर्शन, हा याची प्राईस आहे 4000 आणि बाकी वस्तू ज्या ठेवलेल्या आहेत त्याची प्राईस वेगवेगळी आहे. हे कर्टन्स आहेत बाथरूममधले जे प्रिंटेड आहेत आणि हे असं मिरर वगैरे असे लावू शकतो आपल्या वॉश बेसिनच्या वर. आणि हे ॲक्च्युली स्टोरेज आहे ह्याच्यामध्ये. हे बघा सुंदर आहे ना. हे बघा काही डाऊट्स असेल तर त्यांचे माणसं आहेत ते तुम्हाला हेल्प करतात. आणि इथे कम्प्युटरमध्ये त्याचं जर कुठे प्राईज दाखवलेली नसेल किंवा काही मुलं असतात की हे ओढतात मग ते तुटलेलं असतं, त्याचे प्राईस टॅग नसते. सो ते तिथे तुम्ही त्यांना सांगितलं की ते इथे तुम्हाला त्याचं कोड टाकून त्यांची प्राईज वगैरे सांगू शकतात. आता तुषार बसला आहे आणि ही साधारण 12,000ची. ही जी छोटी चेअर आहे ही आहे 7,500-8 हजाराची. बाकी घेईल असं आहे 22,000 आहे, 15,000 आहे आणि ही 18,000 आहे. आता हा जो सेक्शन आहे इथे आता सेल्फ वगैरे कसे बनवू शकतो आपण, साईडचे जे स्टोरेज आहे ते कसे आपण बनवू शकतो हे सर्व दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे डोअरचे फ्रेम्स आहेत हे कशा पाहिजे तुम्हाला त्या पद्धतीने आपण इथे सिलेक्ट करू शकतो. पूर्ण डोअर वुडनचा हवे तर तसं करू शकतो, ग्लासचं पाहिजे तर ग्लासचे बनवू शकतो. सो आपल्या हिशोबाने ते सर्व कस्टमाइज करू शकतो सगळ्या गोष्टी. हे बघा. सो ज्यांचा स्टुडिओ फ्लॅट आहे त्यांच्यासाठी हे असं दाखवलेलं आहे. इकडे एक किचन असेल, डायनिंग आहे आणि इकडे हॉल आहे. आता हे जे स्टोरेज आहे ह्याची प्राईस आहे 17,000 आणि हे बघा कमी प्राईजमध्ये असं जर तुम्हाला किचनमध्ये काही ठेवायचं असेल तर 8,000मध्ये असं पूर्ण ग्लासचं मिळतं. हे आहे 11,000, 10,000 म्हणजे घेईल असं आहे. खूप सुंदर आहेत. तर आता तर मित्रांनो आता हे टी व्ही युनिटच्या सेक्शनमध्ये आम्ही हे टी व्ही युनिट आहे जे खाली लागतं टी व्हीच्या
आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे युनिट्स आहेत. टॉप वेगळा पाहिजे, खाली त्याचं स्टोरेजचं कलर वेगळा पाहिजे तर तसं आहे. आणि हे आणखी एक वेगळ्या पद्धतीचं आहे जे स्टोरेज आहे, ड्रॉवर्स पण आहेत. खूप छान आहे. आणि 10,000 11,000 म्हणजे खरंच रिजनेबल प्राईजमध्ये हे आहे. इवन स्लायडर डोअर पण आहेत. आता हे तुषार बघतोय, हे तर ग्लासचं आहे ना, ग्लासचं आहे ना, हे सॉफ्ट क्लोजर आहे ते बघते, हळूहळू बंद होत आहे. छान आहे. आता हे बघा, हा टेबलच खूप वेगळा आहे, म्हणजे तुम्ही एक्सटेंड करू शकता. ह्याला खाली लॉक असणार आहे, लॉक केलं की ते वर राहील. सो जागेच्या हिशोबाने मस्त आहे. आता हे जसं टेबल आहे हा एवढाही वापरू शकता, प्लस तुम्हाला हे अजून वाढवायचं असेल तर हेही वाढवू शकता. दाखव तुषार वर करून. याला खाली लॉक आहे, पण एक आयडिया येते. हां, म्हणजे जर दोन्ही बंद केले तर साधारण फक्त एवढाच पोर्शन आहे जागा घेणार. आणि त्याच्यामध्ये पण असं स्टोरेज आहे. आता हे जे चेअर्स आहेत हे सगळ्या गॅलरीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी वापरू शकतो. बघितली असेल तुम्ही, आपल्या करंजाड्याच्या घरी ही चेअर आपण घेतली होती. 1000 रुपीजमध्ये 2 येत होते तेव्हा. आय डोंट नो आता काय प्राईज आहे. हां, 699. थोडीशी प्राईज वाढलेली आहे. तेव्हा 499 काहीतरी येत होतं. थकलं का? थकले की बसतायत, जमेल तिथं. सो हे पूर्णच्या पूर्ण हा चेअरचा सेक्शन आहे. आणि किती व्हरायटी आहेत बघा. ग्लासचे चेअर्स आहेत, वुडनच्याच चेअर्स आहेत. तर आता मित्रांनो, आता आलो आहोत आपण प्रॉपरली किचन सेक्शनमध्ये. तर इथे वेगवेगळ्या पद्धतीचे किचन्स बनवून दाखवलेले आहेत. हा बघा, डायनिंग टेबल, साईडचे टेबल, स्टोरेज, सगळं सेटअप करून दाखवलेलं आहे. आणि जे बाल्कनीमध्ये आहे हे असं आपण बनवू शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत बेड सेक्शनमध्ये. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे बेड्स आहेत. अगदी कॉट टाईपपासून अगदी चांगल्यातले चांगले स्टोरेज बेड्स पण इथे अवेलेबल आहेत. हाईट पण आहे ह्याचे, जास्त उंच. हा थोडासा उंच आहे कारण खाली स्टोरेज आहे ना त्याला. येऊची मस्ती चालली आहे. आणि तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे कबर्डच्या सेक्शनमध्ये. आणि इथे वेगवेगळ्या पद्धतीचे कबर्ड्स आहेत. काही मिररवाले पण आहेत कबर्ड्स. काही पूर्ण ग्लास डोअरवाले पण आहेत. स्लायडिंग डोअर्स आहेत. सो हा एक शू रॅक आम्हाला आवडला, जो खूप कमी जागा घेतोय. आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये नाही बोललं तरी 3 शूज नक्की राहू शकतील अशी जागा आहे. आणि ह्याची प्राइस साधारण 9900 आहे. इथे एक आहे. तर मित्रांनो, आता सगळं बघून झालेलं आहे. आता लास्ट आम्ही किड्स सेक्शनमध्ये आहोत. आणि इथे सगळं किड्सचं जे लागणारं आहे ते सगळं इथे आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, जे आपण सिलेक्ट करतो ते इथून आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही. ह्याच्यासाठी त्यांचं खाली एक आहे डिपार्टमेंट. सो त्याच्यामध्ये आपण जाऊन जे आपल्याला आवडलेलं आहे त्याचा फोटो काढायचे. हे जे प्राइस टॅगचे नावासहित आहेत ह्याचे फोटोज काढायचे. आणि इथून आता बाहेर पडल्यानंतर इथे खाली एक जाण्याचा वे आहे, त्याला मार्केट हॉल म्हणतात. सो जे तुम्ही फोटो काढले ते तिथे जाऊन तुम्ही माणसं असतात त्यांना दाखवलं की ते तुम्हाला इथून तुमचे जे सगळे साहित्य ते तुम्हाला काढून देतात. आणि मग ते घरी जाऊन तुम्ही तुमच्या पद्धतीने फिट करू शकतात किंवा त्यांनाही डायरेक्ट बोलवून फिट करून घेऊ शकतात. आता हा जो आहे पूर्ण फूड सेक्शन आहे. इथे जे तुम्हाला काय खायची इच्छा आहे ते तुम्ही खाऊ शकता. तर मित्रांनो, आता झालं आहे आमचं सगळं बघून. आणि आम्ही आता इथून IKEAमधून निघतो आहे भिवंडीसाठी. तर आता वाजले 4:30. खूप वेळ गेला, पण हे आहेच इतकं मोठं की थोडा वेळ जातोच आपला. आणि आता इथलं बघितलं आहे सगळं. आता भिवंडीला जाऊन बघूया की तिथे काय वेगळं असणार आहे आणि तिथं काय क्वालिटीचे मिळते आणि किती प्राईजमध्ये मिळते.
आता आम्ही भिवंडीला पोहोचलेलो आहोत. आता वाजले 6:30 आणि आता एक एक करून आम्ही प्रत्येक स्टोअरमध्ये जाणार आणि तिथले फर्निचर्स बघणार आहोत. आता इथून पूर्ण अशी गल्ली आहे शेवटपर्यंत आणि मध्ये पण भरपूर गल्ली आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण इथून तिथून फर्निचरचे स्टोअर्स आहेत. हे असे आतमध्ये स्टोअर्स आहेत आणि इकडे सुद्धा आहे. सो बघूया आपण एक एक करून कुठे जायचं असा हा प्रश्न आहे. बघूया. खूप भारी भारी स्टोअर्स आहेत. व्हरायटी तर खूप जास्त मिळणार आहे आपल्याला. मला वाटते महाग पण तेवढेच असतील. सो बघूया आता. सो आता आम्ही फिरत फिरत एका ठिकाणी आलोय आणि इथे एक लक्स काउच म्हणून आहे. इथे सोफा बघूया जरा. इथे व्हरायटी जास्त दिसते. अरे बाप, हा केवढी मोठी व्हरायटी आहे. त्यांना सांगा. व्हरायटी बघ केवढा मोठं स्टोर आहे हे. A few hours later. तर मित्रांनो आता वाजले 9:30 आणि आता आम्ही इथून निघतोय. लिटरली सगळं बंद झालं आणि आम्ही शेवटचे कस्टमर होतो त्यांचे. म्हणजे आम्ही काही घेतलं नाही अजून, पण सगळं काही बघण्यात वेळ गेला. खूप शॉप्स आहेत इथे. प्रत्येक गल्लींमध्ये लिटरली नाही बोललो तरी 15-20 असे शॉप्स आहेत आणि ते खूप मोठे मोठे आहेत. खालच्या रेंज पासून ते अगदी वरच्या रेंज पर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. म्हणजे तुमचे सोफा असू द्या, सेंटर टेबल असू द्या, कबर्ड असू द्या, डायनिंग टेबल, बेड, ह्या सगळ्या गोष्टी इथं मिळत होत्या. सो आहे, छान आहे, मस्त आहे. फक्त इथे किचनचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाहीयेत आणि टीव्ही युनिट्स नाहीयेत. काही ठिकाणी असतील पण आम्ही सगळ्या स्टोअरमध्ये जाता आलं नाही वेळेच्या अभावामुळे. पण तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की येऊन इथे बघू शकता वेळ काढून. जर आपण आजच्या दिवसात बघितलं की आयकिया आणि इथल्या फर्निचर स्टोअर्समध्ये जर कंपॅरिझन केलं तर आयकियामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहेत. प्रत्येक फर्निचर्स आहेत. म्हणजे किचनचं असू द्या, टीव्ही युनिट्स असू द्या, सोफा असू द्या, चेअर्स असू द्या आणि सगळ्या म्हणजे फर्निचर मधल्या सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. फक्त इथे लिमिटेड गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि जर इथे अगदी चांगल्यातल्या चांगल्या घ्यायच्या झाल्या तर इथे रेंज ही तितकी हायर आहे. म्हणजे एक सोफा आम्ही बघितलं की 2-2 लाख रुपये पर्यंतचे सोफे होते आणि मिनिमम म्हणजे अगदी 20-25 हजारापासून चालू होते. सो व्हरायटी आहे, दोन्ही ठिकाणी व्हरायटी आहेत. पण आयकिया थोडंसं बेटर होईल कारण प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखं आहे आणि चांगल्या डिझाईन्स पण बघायला मिळतात आणि चांगली लोक घेतात. असं नाहीये की ज्यांचे बजेट कमी आहे तेच घेतात. आयकिया मध्ये चांगल्या क्वालिटी पण मिळतात आणि ते प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखं आहे. तर माझ्या मते आयकिया इथल्यापेक्षा थोडंसं बेटर होईल. माझा हा विचार झाला. प्रत्येकाचा वेगवेगळा विचार असू शकतो. सो बस आता आज आम्ही हे सगळं बघून घेतलेलं आहे. आता कोणतं काय घ्यायचं, कधी घ्यायचं आणि कसं घ्यायचं हे आम्ही बसून ठरवणार आणि मग त्यानंतर आमच्या घरातलं फर्निचर फायनल करणार आहोत. ऍक्च्युली शूट कुठेही करता आलं नाही इथे कारण इथे प्रत्येक स्टोअर्समध्ये शूट करायला बिलकुल अलाव नाहीये कोणत्याही स्टोअरमध्ये. सो पहिल्या स्टोअरमध्ये गेलो तिथे मी शूट करायला लागलो. तिथे त्यांनी सांगितलं की शूटिंग करू शकत नाही. सो प्रत्येक स्टोअरमध्ये सेम प्रॉब्लेम होता. त्यामुळे मी फारसं काही शूट करता आलं नाही. जितकं तुम्हाला दाखवता आलं तितकं दाखवलं. आता इथून निघतो, खूपच उशीर झालाय. आता घरी पोहोचायला साधारण 1 तासभर तर जाईलच नक्की. सो चला निघूया. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सो आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. बस आजच्या पुरतं इतकंच. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. वी विल मीट यू इन नेक्स्ट ब्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव्ह यू ऑल.